हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत करत आहे मी आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर इथे आता सकाळ झालेली आहे. सकाळचे वाजले 10. सो निकिता आता तिच्या घरी जाण्यासाठी निघालेली आहे. जसे गणपती बाप्पा काल गेले तसेच आज ती चाललेली आहे. तिचीही सुट्टी आता संपलेली आहे आणि ऑफिस सुरू आहे, त्यामुळे तिला जावं लागत आहे. तुम्ही आता इथे बघू शकता तिचं बॅग वगैरे सगळं पॅकिंग झालेलं आहे. तिलाही फार वाईट वाटत होते जाताना, पण लाईफ आहे, काय करणार, जावं तर लागतंच. सो आता सगळ्या बॅग वगैरे पॅकिंग झालेल्या आहे आणि बस निघतच आहे आता ती. इथे ती सारा तिला म्हणत आहे मलाही यायचं आहे पुण्याला तुझ्यासोबत, पण आमची अजून सुट्टी बाकी आहे, त्यामुळे आम्ही इथेच राहिलो. सो सगळी पॅकिंग वगैरे करून ती आता, माझा भाऊ तिला सोडवायला चाललेला आहे. गणपती बाप्पा गेल्यावरती घर जसे सुने सुने होते तसेच आता एक निकिता होती जी आता गेलेली आहे तिच्या सासरी, त्यामुळे आता थोडंसं घर सुनं झालेलं आहे. पण काही नाही, आम्ही दोघी जणी अजून इथेच आहोत. जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा फार जास्त आठवण येईल. जास्त काही करमले नाही, त्यामुळे मी आणि मम्मी आम्ही दोघी जणी थोडंसं बाहेर आलो होतो आउटिंगसाठी. सो आउटिंगसाठी म्हणजेच आम्ही जस्ट हॉटेलमध्ये आलो होतो, कारण आज घरी काही जास्त करमत नव्हते. सो इथे आल्यावरती साराने खूप जास्त एन्जॉय केला. तिला खूप जास्त आवडतं पनवेलला आल्यावरती हॉटेलिंगला जाणे, गार्डनमध्ये खेळणे, हे सगळं तिच्या खूप आवडीचं आहे. आज काही जास्त शूट नाही करता आले, कारण आज करमत नव्हतं, वाईट वाटत होते. घर एकदमच खाली खाली होऊन गेले होते. सगळे पाहुणे जिकडचे तिकडे झाले होते. फायनली आता जेवण वगैरे सगळं आटपून आम्ही निघालेलो आहेत घरी जाण्यासाठी. आज जास्त काही शूट नाही केलेलं. घर इथून जवळच आहे, 5 मिनिटाच्या रोडवर. तोपर्यंत चला, टिल देन बाय, टेक केअर. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.